यानंतर एक पुढची महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या भोंग्यांच्या प्रकरणी अल्टिमेटमला अवघे काही तास शिल्लक असताना महाराष्ट्र पोलिसांनी आता कारवाई करायला सुरुवात केली आहे। औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी एकदाच काय ते होऊन जाऊ दे असं म्हणत इशारा दिलेला होता। या प्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेलेला आहे। कलम 116, कलम 117, 153 आणि कलम 135 अंतर्गत राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात यशवंत किल्लेदार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। समजतंय की संभाजीनगर येथे माननीय राज ठाकरे साहेब व आयोजक तसेच इतर काही महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संभाजीनगर येथील सभेमध्ये काही अटींचं उल्लंघन झालंय असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। तर नेमकं कोणत्या बाबींचं उल्लंघन झालंय याचा कायदेशीर अभ्यास करून आमची मनसेची जी कायदेविषयक टीम आहे ती त्याला कायदेशीर लढा देईल। नुकतंच प्रसिद्धी माध्यमांकडून असं समजतंय की संभाजीनगर येथे माननीय राज ठाकरे साहेब व आयोजक तसेच इतर काही महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संभाजीनगर येथील सभेमध्ये काही अटींचं उल्लंघन झालंय असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। तर नेमकं कोणत्या बाबींचं उल्लंघन झालंय याचा कायदेशीर अभ्यास करून आमची मनसेची जी कायदेविषयक टीम आहे ती त्याला कायदेशीर लढा देईल। प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी हा गुन्हा राज ठाकरेंच्या विरोधात आता दाखल झालेला आहे आणि याच अनुषंगाने ही राज्यातली सध्याची सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट घडामोड आपण पाहतो आहोत। प्रक्षोभक भाषण करणं राज ठाकरे यांना भोवलंय की काय असंच एकंदरीत सध्या राज्यामध्ये बोललं जात आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना पोलीस प्रशासनाला केलेल्या आहेत। कायदेशीर कारवाईचे पोलीस महासंचालकांना आदेश मुख्यमंत्र्यांकडून दिले गेलेले आहेत। पोलीस महासंचालकांशी फोनवरून चर्चाही मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। सोबतच गृहमंत्र्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली माहिती दिलेली आहे। परराज्यातल्या लोकांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आहे आणि त्यामुळे पोलीस विभागाला खबरदारीच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। कायद्याचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना दिल्याचं समजतंय। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची एक महत्त्वाची बैठक वर्षा बंगल्यावर काही वेळापूर्वी पार पडलेली होती। या बैठकीनंतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी आता गृह विभागाला पोलीस महासंचालकांना काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत।